नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नगरसेविका नंदाताई अनिल आबनावे यांचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडवणारे, जनतेशी सातत्यानं संवाद साधणारे आणि लोकसेवेचे प्रभावी केंद्र ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केशवनगर येथे बोलताना व्यक्त केला. प्रभाग 15च्या भाजपाच्या नगरसेविका नंदाताई आबनावे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आणि संवाद सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक या नात्याने चंद्रकांत दादा पाटील हे बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार योगेश अण्णा टिळेकर, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रशांत मामा तुपे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक किशोर दायरकर, नगरसेवक डॉक्टर दादा खोदरे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, नगरसेविका सारिका घुले, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल आबनावे, उद्योगपती अविनाश आबनावे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना खोदरे, भाजपा नेते भूषण तुपे, रवी तुपे, संदीप तुपे, गणेश घुले, शिवराज घुले, बाळासाहेब घुले, समीर घुले, शक्ती प्रधान, देवा भाट, महिला नेत्या सविता हिंगणे आदी मान्यवर, भाजपा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रभाग 15 मधील नागरिक, महिला, युवक यावेळी उपस्थित होते. पूर्व भागातील वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, पर्यायी रस्ते या प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यावर भाजपाने भर दिलेला असून प्रभाग 15 मध्ये भाजपाचे नगरसेवक विकास कामांमधून नागरिकांना दिलासा देण्याचं काम करतील असे प्रतिपादन आमदार योगेश टिळेकर यांनी यावेळी बोलताना केले. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भविष्यात विकास कामांमधून करणार असून जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 24 तास जनतेच्या सेवेकरता आम्ही उपलब्ध असणार आहोत असे यावेळी प्रास्ताविकपर भाषणामध्ये बोलताना नगरसेविका नंदाताई आबनावे यांनी सांगितले. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत नगरसेविका नंदाताई आबनावे, अनिल आबनावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भंडारी यांनी तर आभार अनिल आबनावे यांनी मानले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आदरणीय दादा, जसा हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विचारसरणीचा होता तसा माझा प्रभाग हा प्रभाग 15 त्याच विचारसरणीचा होता. परंतु या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या विचारांशी किंबहुना राष्ट्रप्रथम, राष्ट्रहित प्रथम हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा प्रभागही भाजपमय करून टाकला आहे. प्रभागातील जनतेचे मतरूपी दिलेले भरभरून प्रेम यामुळे मी नगरसेविका म्हणून निवडून आले त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांच्या सेवेत कायमच कृतशील राहणे, त्यांच्या प्रत्येक समस्याचे निराकरण जलद गतीने करता यावे यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे, ज्याचे उद्घाटन आदरणीय दादांनी आणि योगेश अण्णांनी नुकतेच केले आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, लाडक्या बहिणींचे प्रश्न, त्याचप्रमाणे ई सेवा केंद्राद्वारे व राज्य केंद्र शासनाच्या सर्व सोयी सुविधांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस असणार आहे. दादा, सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीचा आहे. आता जो आपण मार्ग निर्माण करताय, जे पुलाचं काम होण्यासाठी दादा पहिले जे इंटरनल रोड आहेत, मांजरी असेल, हडपसर असेल, वैदवाडी असेल, कोंडवा असेल, हे रस्ते विकसित होणे खूप गरजेचं आहे. अन्यथा दादा आम्ही जरी ह्याच्यात असलो, मी नागरिकांच्या वतीने मी आपल्याला सांगतो दादा, वेळ पडली तर आम्ही आपल्या समोर आम्ही त्याला उपोषणाला बसून मी आज तुम्हाला सगळ्या नागरिकांच्या वतीने सांगतो. दादा, परिस्थिती अशी आहे, आज रस्त्याने चालणं सुद्धा खूप मुश्किल होत आहे. एवढी मोठमोठे अतिक्रमण आहेत, मोठमोठे आज जागेवर रिझर्वेशन आहेत, पण हे जागेचं रिझर्वेशन असताना सर्वसामान्य नागरिकांचं कुठं नुकसान न होता दादा ह्या लोकांनाही पुढे न्याय मिळाला पाहिजे. हडपसरच्या भागासाठी 3 मजली उड्डाणपूल या ठिकाणी होत आहेत. मामा, आपण खंत व्यक्ती जरी केली असेल तर 40 वर्ष या मतदारसंघामध्ये ते घडलं नाही. 40 वर्ष ज्या
लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित ते कामाला कमी पडल्याने नागरिकांनी आपल्याला महापालिकेमध्ये सत्ता दिली. आज पुण्याच्या इतिहासामध्ये 120च्या वरती नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे. हा पुणेकरांचा विश्वास भारतीय जनता पक्षावरती आहे आणि त्या विश्वासाला पुढे जाण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आदरणीय दादा असतील, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा असतील, आदरणीय विशालताई असतील, आम्ही सगळेजण भक्कमपणे या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करतो. पहिल्यांदा निवडणूक लढवूनही त्यांच्यामध्ये न्यूनगंड नाही, जे आहे ते मांडायची तयारी आहे आणि अतिशय योग्य शब्दात मांडायची तयारी आहे अशा त्या आहेत. पण बरोबरीने सामाजिक कामाची, राजकीय जीवनात पहिल्यांदा प्रवेश केला तरी सुद्धा सामाजिक कामाची मोठी पार्श्वभूमी असं माझ्या लक्षात आलं. अनिल अबनावे हे एका अतिशय गरीब घरातून जन्माला आल्यानंतरही अतिशय कर्तृत्वाने त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आले आणि आपल्याला मिळालेलं प्रत्येक पद हे समाजाच्या विकासासाठी आपण वापरलं पाहिजे असा विचार करून सारखं काही ना काही समाजासाठी ते काम करत राहिले. त्यांचा पुतण्या अविनाश अबनावे याने स्वतःची ITF कंपनी सुरू केली, त्यातून अनेकांना रोजगार दिला. ज्यांचा स्वभाव समाजाभिमुख आहे अशा नंदाताईंच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आल्यापासून वाटत होतं की लोकांचे ऋण व्यक्त करावेत, आभार मानावेत, जेवण द्यावं, कार्यालय सुरू करावं. त्याप्रमाणे त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं. मला आश्चर्य वाटावं इतकं चांगलं लिखित होतं, पण कधी कधी लिखित भाषण सुद्धा वाचताना त्यातला चढ उतार नाही मिळाला तर मग ते फारच ओंफस होऊन जातं. त्याने खूप चांगलं भाषण केलं. मी त्यांना आग्रह धरलेला आहे की बा कार्यालय आज सुरू झालं उद्या बंद झालं असं करू नका, ते जिवंत कार्यालय असायला पाहिजे. त्यामध्ये पहिलं मी सांगेल की जनतेचं प्रेम, कारण की आपल्याला ज्यावेळी तिकीट मिळायच्या आधी सुद्धा ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला त्या जनतेचं मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय ह्या गोष्टी कुठल्याही शक्य नव्हत्या. आणि नंतरही ज्यावेळी तिकीट मिळालं त्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला भरभरून यश दिलं. मतरूपी त्यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन द्यायचा नाहीये. या कारणाने माझी पत्नी नंदा अबनावे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन जे आज झालंय ते लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक शंकेचं निरसन आम्ही करणार आहोत. 24/7 अशा पद्धतीने आम्ही कामे करणार आहोत. आमचा मोबाईल कधी स्विच ऑफ नसेल, कधी बंद केला जाणार नाही. प्रत्येकाचा फोन घेणे, आताही कोणी तक्रार करणार नाही आमच्याविषयी की आम्ही फोन घेत नाही किंवा काय करत नाही. ही 4 महिन्यातलीच चुणूक आहे आणि इथून पुढे निश्चितच आम्ही जनतेसाठी भरपूर काम करणार आहोत याचं आश्वासन देतो. चंद्रकांत दादा आले असतील, योगेश अण्णा टिळेकर आले असतील, हे आमच्या प्रेमाखातर त्यांनी एका शब्दावर आपल्याकडं आपल्या प्रभागामध्ये भेट दिली, ज्याचे करून त्यांचाही आपल्याला विकासासाठी भरपूर फायदा होईल तो आपण करून घ्यायचा आहे असं मी तुम्हाला आश्वासित करतो.